शेतकरी बंधूंनो, कृषीपूर्व यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे, कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते, येणाऱ्या काळामध्ये कापसाला किती भाव मिळेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. उत्पादन आणि वापर ताळेबंद. देशातील कापूस उत्पादन मागील 5 वर्षांमध्ये कमी होत आहे. 2021 ते 2022 मध्ये कोरोनामुळे उत्पादन घटले होते. तेव्हापासून कापूस पीक तोट्याचे ठरत गेले आणि शेतकरी या पिकापासून दूर होत गेले. गुलाबी बोंडअळी, अतिवृष्टी, वेचणीची मजुरांची टंचाई या समस्यामुळे कापूस उत्पादन कमी होण्यास हातभार लागत आहे. देशात 2015च्या हंगामात विक्रमी 408 लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. त्यानंतर उत्पादनात घट होत गेली आहे. त्यानंतर 2022 ते 21 या हंगामात 360 लाख गाठीवर उत्पादन झाले आहे. त्यानंतर ही पातळी उत्पादनाने कठीण गेली नाही. तसेच कापसा वापरही मागील वर्षात दरवर्षी कमी होत गेला. 2021-22 या मध्ये 318 लाख गाठी वापर झाला होता, पण यंदा वापर 295 लाख गाठी टनावर स्थिरावला. म्हणजे देशात केवळ उत्पादनच कमी होत नाही तर वापरही कमी होत आहे. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे उत्पादन घटल्यानंतर देशातील कापसे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त राहिले. परिणामी आयात वाढली पण निर्यात कमी होत गेली. याचा परिणाम वापरावर झाला आहे. तर बाजारभावावरील दबाव. मागील वर्षापासून देशातील कापूस उत्पादक चांगली अडचणीत आले आहे. गेल्या वर्षी देशातील कापसा वापर कमी होत गेला, तसेच आयातही वाढली होती. याचा परिणाम दरावर दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात 2014 मध्ये कापसा भाव 70 सेंटच्या दरम्यान राहिला, तर डिसेंबर 2024 नंतर त्यापेक्षा खाली गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त राहिल्याचा परिणाम कापडाच्या दरावरही झाला. बांगलादेश, व्हिएतनाम, चीन आणि देशातील कापड स्वस्त राहिले. परिणामी भारतीय कापडाचे दरही कमी होण्यास मदत झाली. याचा थेट परिणाम कापसा भावावर झाला. 2024 आणि 25 या 2 वर्षांमध्ये कापसा देशातील भाव 7,000च्या आसपास राहिला. याचा फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत आहे. तर घटती निर्यात, वाढती आयात. भारत 2023-24 या हंगामातील निर्यात जास्त आणि आयात कमी करत होता, पण तोपर्यंत भारत जगातील पातळीवरील कापूस निर्यातदार होता. 2017-18 मध्ये भारतात 365 लाख गाठींचे उत्पादन झाले होते. यावर्षी देशातून 69 लाख गाठी कापूस निर्यात झाला होता, तर आयात केवळ 12 लाख गाठींची होती. 2020-21 मध्ये निर्यात एकूण 78 लाख गाठींची होती, तर आयात 10 लाख गाठींची होती. पण कोरोना काळानंतर समीकरण बदलले. भारतीय निर्यात कमी होत गेली आणि आयात वाढत गेली. आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव देशात भावापेक्षा कमी राहिल्याने आयात वाढत गेली. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानव निर्मित धाग्याची मागणी चांगली राहिली. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याने मानव निर्मित कापडाचे स्वस्त झाले होते. परिणामी कापसाचे भाव कमी राहण्यास मदत झाली. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक घडामोडी सुद्धा, युद्ध, आर्थिक निर्बंध आणि व्यापार याचा कापूस दरावर परिणाम दिसून आला. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाच्या देशात आयात वाढत गेली. वरील आलेखावरून स्पष्ट दिसते की भारतीय मागील हंगामात कापूस आयातीवर बनला आहे. कापसी आयात निर्यातीपेक्षा जास्त झाली होती. विशेष म्हणजे मागील हंगामात कापसी आयात वाढल्याने देशात भाव पडले आणि शेतकऱ्यांना कापसा लागवडीकडे पाठ फिरवली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात फेब्रुवारी 2024 नंतर कापूस कमी होत गेले. डिसेंबर 2024 नंतर कापसा भाव सतत 70 सेंट प्रति पाऊंडचा कमी राहिला. देशातील कापसाचे भाव डिसेंबर 2025 पर्यंत 7,000च्या खाली राहिले होते. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो. चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती. आवक आलेली 85 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400, कमाल दर भेटले 7,700, सर्वात दर भेटले 7,550. त्यानंतरची बाजार समिती सावनेर. आवक आलेली 4,200 क्विंटलची. किमान दर भेटले 7,600, कमाल दर भेटले 7,700, सर्वात दर भेटले 7,600. त्यानंतरची बाजार समिती समुद्रपूर. आवक आलेली 1,571 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,800 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी. आवक आलेली 548 क्विंटलची. किमान दर भेटले 7,712 रुपये, कमाल दर भेटले 7,979 रुपये, सर्वात दर भेटले 7,851 रुपये. पुढची बाजार समिती हिंगणा. जात आहे 8,401 मध्यम स्टेपल. आवक आलेली 54 क्विंटलची. किमान दर भेटले 8,002 रुपये, कमाल दर भेटले 8,002 रुपये, सर्वात दर भेटले 8,002 रुपये. त्यानंतरची बाजार समिती पारशिवनी. जात आहे HR लांब स्टेपल. आवक आलेली 2,037 क्विंटलची. किमान दर भेटले 7,580 रुपये, कमाल दर भेटले 7,700 रुपये, सर्वात दर भेटले 7,640 रुपये. त्यानंतरची बाजार समिती अकोट. जात आहे HR लांब स्टेपल. आवक आलेली 600 क्विंटलची. किमान दर भेटले 7,800 रुपये, कमाल दर भेटले 8,035 रुपये, सर्वात दर भेटले 8,000 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.